एक अशी रामकथा जी ऐकली नाही तर आयुष्यभर पश्चाताप राहतो आणि ऐकली तर मन शुद्ध होते. एक दिवशी वैकुंठ लोकात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी विराजमान होते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, हे स्वामी, श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास झाला. लक्ष्मणही त्यांच्यासोबत गेले. पण नवविवाहिता उर्मिला अयोध्येत राहिली. तिनं हा वियोग कसा सहन केला आणि 14 वर्षानंतर लक्ष्मण परत आल्यावर उर्मिलेनं काय विचारलं? भगवान विष्णू मंद स्मित करत म्हणाले, देवी, हा प्रश्न संपूर्ण मानवजातीस कल्याणकारी आहे. ही केवळ कथा नाही, हा त्याग, प्रेम आणि तपश्चर्येचा शिखरबिंदू आहे. हे रामकथन जो पूर्ण मनाने ऐकेल त्याचं जीवन धन्य होईल. जेव्हा कैकेयीच्या 2 वरदानामुळे रामांना वनवास मिळाला, तेव्हा लक्ष्मणांनी ठाम निर्णय घेतला, मी रामाशिवाय राहू शकत नाही. हा निर्णय ऐकताच उर्मिलाचं विश्व कोसळलं. हातावरची मेहंदी अजून सुकलेली नव्हती आणि पती 14 वर्षांसाठी निघून जाणार होते. उर्मिला म्हणाली, स्वामी, मीही तुमच्यासोबत येईन. लक्ष्मणाने उत्तर दिलं, नाही उर्मिले, माझं धर्म कर्म रामसेवा आहे. माझ्या मागे मातांची सेवा, रघुकुलाची जबाबदारी तूच सांभाळ. आणि तेव्हा उर्मिलेनं इतिहास घडवणारा त्याग केला. ती म्हणाली, मी अयोध्येतच राहीन, पण एक वचन द्या, या 14 वर्षात माझा विसर पाडा, कारण माझी आठवण तुमच्या कर्तव्यात अडथळा ठरू नये. मनात लक्ष्मणाने प्रण घेतला, मी 14 वर्ष झोपणार नाही. तेव्हा निद्रादेवी प्रकट झाल्या आणि उर्मिलेनं लक्ष्मणांच्या वाट्याची झोप स्वतःवर घेतली. उर्मिला 14 वर्ष योगनिद्रेत गेली. शरीर झोपेत होतं, पण आत्मा लक्ष्मणांसोबत. हा होता असा त्याग जो कोठेही नोंदवलेला नाही, पण देवांनी साक्षी ठेवलेला आहे. 14 वर्षानंतर रावणवध झाला. राम अयोध्येत परतले. लक्ष्मण उर्मिलेला शोधत होते. तेव्हा सीतेनं सांगितलं, तुझी उर्मिला तुझ्यासाठी झोपली आहे. लक्ष्मणांनी तिला जागवलं. क्षणभर ती त्यांना ओळखू शकली नाही, पण जेव्हा स्मृती परत आल्या तेव्हा अश्रूंनी दोघांचं मिलन पावन झालं. संपूर्ण राजसभेत उर्मिलेनं हात जोडून फक्त एकच प्रश्न विचारला, स्वामी, राम भैया आणि सीता दीदींच्या सेवेत माझ्या तपश्चर्येमुळे कुठे काही त्रुटी तर राहिली नाही ना? हा प्रश्न ऐकून संपूर्ण अयोध्या रडली. स्वतः श्रीरामांचे डोळेही पाणावले. राम म्हणाले, नाही उर्मिले, तुझा त्यागच रघुकुलाचं रक्षण आहे. आणि त्या दिवशी उर्मिला ठरली रामायणातील सर्वात महान तपस्विनी. जर देवी उर्मिलाचा हा त्याग तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर उर्मिला देवी की जय नक्की लिहा. अशाच अद्भुत, अज्ञात पण दिव्य कथा ऐकण्यासाठी अमर कथा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली.